वेलकम वेलकम. अरे मी इतके केस पडतील किचन मध्ये, सो मी नाही सोडत आहे. असं करते मधुबाला सारखं. मधुबाला थांब जरा मी पकडतो कॅमेरा. का रे असं केलंस तू आता? असं ये वेढा. लांब लुक पाहिजे ना तुला. वेढा. ए आपलं हे कुठे मन्या कालचं तुझं पकडायचं कुठे? ते ड्रॉवर मध्ये आहे ते. तू आणि जागेवर तर ठेवणार नाहीयेस. कुठे? जागेवरच ठेवले. नाहीये यार थांबा 1 मिनिट आलो यार परत. 1 मिनिट थांबा. वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. काय झालं एवढं बोबडा आहे बोलायला काय लागलेस तू? आइये आपका पडले हे जुनच आहे पण आता नवीन काढलंय तर नवीन वाटतंय. आपका इंतजार था. देत लेट मी सो आय थिंक थांब ना ठेव ना हातात. अरे कॅमेरा ठेवते ना म्हणून हातातच ठेव. मग तू ठेव ना, मला हात दुखतोय. ये नाही तर काय ब्लॉग बनवते मला काय कळत नाही. हा बोल. सो आज आय थिंक आजपासून आमच्या फिटनेसची जर्नी चालू होणार आहे असं मला वाटतंय. बिकॉज आम्ही आज एअर फ्रायर मध्ये चिकन आणि फ्रेंच फ्राईज बनवणार आहे. फ्रेंच फ्राईज पण चालतात पण आम्ही पण सॉरी टू कट यू ऑफ, पण आम्ही हा ब्लॉग खूप छोटा आणि सिम्पल ठेवणार आहे. स्पेशली हा कुकिंग नाही, स्पेशली हा कुकिंग रिलेटेड आम्ही खूप छोटा ठेवणार आहोत. फक्त तुम्हाला दाखवणार की हा आलेला आहे आणि एंड प्रोडक्ट डायरेक्टली दाखवणार आहे. आम्ही तुम्हाला थोडंसं दाखवू ना बच्चे. ते एक वेगळा कुकिंग ब्लॉग बनवू. हाच असू देतो. हाच असू दे. हा एक वेगळा ब्लॉग करायचा. हा वेगळा ब्लॉग आहे. आणि तुला दिवाळी शॉपिंग. येस वेलकम टू आवर कुकिंग व्लॉग. आज आम्ही बनवणार आहे चिकन ब्रेस्ट जे एअर फ्रायर मध्ये बनणार आहे आणि दुसरा आहे फ्रेंच फ्राईज विथ पेरी पेरी मसाला. हे आणलेलं आहे बेकिंग पेपर. बेकिंग ना. येस. दुसरं काय काय जरा दाखव ना सामान. इकडे या. हे आपण मागवलेलं आहे चिकन. अरे लिशियस चिकन मागवलेलं आहे. जास्त मागवले कारण मला उद्या टिफिनला पण होऊन जाईल. हे आपण शीट कारण ते खराब होत असतं म्हणून. हे आहे दही. हे आहे मल्टीग्रेन ब्रेड. ऑलवेज मल्टीग्रेन ब्रेड. 0 मैदा. या आणि पेरी पेरी मिक्स कारण फ्रेंच फ्राईज करणार आहे तर थोडस 10 सॅशे आहेत ह्याच्यामध्ये चैतन्य. ओके. आणि द स्टार ऑफ द शो सुहाना. आता ही म्हणली स्टार ऑफ द शो. स्टार ऑफ द शो कोण असणार आहे? मी. कारण मी बनवणार आहे हे सगळं. सो लेट्स गेट इनटू इट देन. कैसे म्हणजे फालतूगिरी नको ना करू. कपडे बदल. बरं ठीक आहे. मी शॉर्ट्स घातले होते. मला जे भेटलं मी ते घातलं. व्हिडिओ इज ऑन. सॉरी मी गेले ते ऑन. मी बच्चे क्रिंज कंटेंट करू नका. मला नाही आवडत. काय आता ह्याच्यामध्ये 1 मिनिट. आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्याला आई वडील म्हणतात ते जा कपडे बदल, जे पहिलं भेटतं आपण ते घालून येतो. मला जे पहिलं दिसलं भाई मी ते घातलं. आमचा छ्यास ना थोडा त्याला अँगल्स कळतच नाही. चिलरी मी आय एम जस्ट अ सपोर्टिंग ऍक्टर होय असं. यार एवढे आपल्या घरामध्ये मसाले आहेत. एकच बनवायचे ना चिकन ब्रेस्ट आता. चैतन्य चहा करू? बनवायचं. कॉफी करू? काय करायचं म्हणजे मला सुचत नाही. काय थांब जरा. तुला का सुचत नाही चैतन्य? काही चैतन्य ब्रेन सेल कमी आहे ना माझ्यामध्ये. धुतलेलं आहे हे ब्रेस्ट पीस. मी काय करू? मला पण काहीतरी काम आहे. तुला देतो मी काम. जर थांब. सुरी कुठे? सुरी तर माझ्या हृदयात आहे. सुरी तर मोहित सुरी आहे. दोघं कांचट आपण. मी ऐकलं होतं असं लोक 200 300 रुपयाला आणतात चिकन. सॉरी 40 रुपयाला आणतात चिकन एका टाइमचं. मी 60 रुपयाचं आणतो. 250 ग्राम 60 रुपयाला. म्हणजे तुमच्या मधलं कोणी आहे का जे असं जिम ब्रो आहेत आमच्यासारखे? आम्ही तर आता झालोय. बट जे तुम्ही आमच्यासारखे जिम ब्रो आहात का की तुम्ही रोज चिकन आणि जे व्हेजिटेरियन आहे ते रोज टोफू किंवा सोयाबीन असं खातात? यार ह्याच्यासाठी वेगळी नाईफ लागेल मला वाटतंय. खर्चात खर्च चैतन्य करत. खर्चात खर्च चैतन्य करत. नुसता खर्च हाच करतो.
कसं होतं बच्चे माझं सिंगिंग? सांगतो असं तुक्का लावून काढू शकतं ना बच्चे? मी एवढी पानसट आहे ना, मी एवढी बावळट आहे ना, मी इथं फाडायला सगळे त्याला हे दिले, इथं फाडायला आहे, इथं आहे हे कटिंगला. तुला असं पीसेस वाला हवंय ना? म्हणजे मला पोटात गेल्याशी मतलब आहे तसं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मला वाटतं यार पण मला वाटतं मी बरोबर कापलं होतं. आता हे एवढं ओपन असणार आहे, ह्याला धुळ नाही लागणार. हा इतकी बावळट नाही, इतके बावळट नाही, हे फाडलं वाटतं. का असं? कारण हे असं होतं, हे असं ठेवायचं आणि हे असं मग मी परत. करते ना. व्हेरी स्टुपिड वुमन. सॉरी. ह्याला ट्रोल करा ह्याच्यावरनं. नाही हे काढणार, टाकणारच नाही ते. कसं नाही काय? एवढंच खायचं पातळ. ह्याच्यामध्ये हा असा ठेवायचा. आपण एक साथ दोन्ही कुकिंगला लावणार आहे का वेगवेगळं लावणार आहे? नाही हा, हे ऑब्विसली वेगळं. पण पहिलं चिकन नको करायला ना मग का? आणि ठीक आहे, वी कॅन हीट इट अप इन मायक्रोवेव्ह लेटर. आमच्याकडे मायक्रोवेव्ह पण आहे. हा म्हणजे थंड झालं तरी गरम करू शकतो ना. लका 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 लका. मी काय करू सर? जरा थांबा 1 मिनिट. मला ह्याचं टेन्शन आलं की नीट होणार आहे का नाही. का होतं ना कधी कधी टेन्शन येतं ना भाऊ. माझा हात लागू दे. तुला हेल्प करायचीच होती ना. 1 मिनिट, इथं खूप गर्दी दिसतेय का? तात्पुरतं हे इथं शिफ्ट करते. तुला मला हेल्प करायचीच होती ना. हा आणि हे इथं शिफ्ट करते म्हणजे तुम्हाला थोडं छान वाटेल आमचं. ते एकदम पॅक केलंस ना बाबू आणि फ्रीझर मध्ये ठेवलेस ना का? फ्रीझर असं कोण एकदम बर्फाच्या ठिकाणी ठेवून दिलं. अंटार्क्टिकामध्येच ठेवून आले त्याला. ठीक आहे चल. बास नको कापू ते, नको कापू. ऍक्टिंग बघायची. सुहाणा प्रीमिक्स. एक सेकंड पहिलं वाटीमध्ये काढून हे कर ना. दही मध्ये मिक्स करायचं असतं ते आणि देन यू पुट इट. नाही वर्ण टाकू. अरे दह्यासोबत ते आतमध्येही जातं. विचार तुझ्या फ्रेंडला कॉल करून. ठीक आहे बाई. तू चहा प्यायचा आहे का? नको आता चहा आधी पहिले हे मला ह्याच्यावरती फोकस करू दे, त्यानंतर हालू. थुकलं ते डायरेक्ट. जास्त पण दही नको टाकू, आंबट. बाबू ते केवढं हे. अगं बाबू संध्याकाळी वापरू. बाबू ग येडी ग बाबू. हो भाई हे असं आहे. मला माहितीये कसं करतात ते. हे आहे ना आपल्याकडं. हे कशाला आणलंय? हा माझं तोंडाला लावायला आणलंय हे. हे बट किती क्वांटिटी टाकायची ब्रो? 1 किलो चिकन के लिए 1 कप 200 ग्राम दही पानी निकाल कर रखा हुआ और 100 ग्राम सुहाना चिकन तंदूरी मिक्स. बच्ची 100 ग्राम. हे किती ग्राम आहे? हे स्वतः 100 ग्राम आहे. बच्ची डोंट टेल मी. हा 1 किलोला आहे. हे फक्त 200 ग्राम आहे ना. मग हे 1/4 टाक. 1/4 बस एवढं. 1/4 म्हणू. इज इट 1/4? असेल मला वाटत. तिकडे काय सांग. तिकडे हो काय सुंदर आहे नाही. इट्स व्हेरी नाईस. आणि उरलं तरी असू दे हा मसाला. संध्याकाळी पण चिकनला बनवणारच आहे. बटाट्याला पण लावू शकतो मला तर वाटतं. आणि वरनं पेरी पेरी टाकू शकतो. अरे ह्याच्यामध्ये टाकूनच काय नाही गेलं. मी एवढं ह्याला लावलं ना. फैफा. डिस्क्लेमर फॉर व्हेजिटेरियन्स. डिस्क्लेमर फॉर व्हेजिटेरियन्स प्लीज बघू नका. असं समजा की हा सोया छाप आहे. हा राहतोय ना मसाला. संध्याकाळसाठी यूज करून टाकू. ऐक ना, तू बटाट्याला लावू शकतो का मसाला? कुठला? तो मसाला बटाट्याला लावू नाही. बच्ची हे प्लेटला तुला काम करायचंय का? मी तुला काम देऊ का? काय? बटाट्याचे फ्रेंच फ्राय सारखे पीसेस कापते. हा कापते ना. थांब ना. मी आता हे दाखवते ना. ते प्लेस कर मग मज्जा येईल मला. हे काय असतं रे? हे काढायचं असतं का असं? नाही आता नाही, नंतर. ठीक आहे.
जरा 5 मिनिटं मॅरिनेट होऊ दे त्याला. अच्छा मॅरिनेट करायचंय. ओके पण बघितलं ना बॉयज अँड गर्ल्स कसं केलं आम्ही मॅरिनेट. आणि हा मसाला अख्खा त्याचा राडा करून टाकलाय तो साईड. हे चाट चाट वाया नाही जातं कामा. चाट वाया जातं कामा नाही. मला पण दे ना थोडस प्लीज. प्रॉपर बिर्याणीचं आहे का बाबू हे? असं वाटतंय चिकन खाऊन झालं नाही का आपल्या हाताला लागतं सो आपण थोडं करतो. लिटरली ती वाली टेस्ट आली ब्रो. गुड सजेशन्स. दिस इज पेरी पेरी. पाव लागणार आहे आपल्याला. पाव मी इथं ठेवते. बटाटा घेतो मी पटकन. लेट मी ज्यूस सर. का मी करतो की आता तू मला म्हणलं ना. नाही तुम्हाला बटाटा सोलून मी कापतो. चालेल. फालतू काम मला नाही द्यायची. मी काय तुला ओळखत नाही. हे धू बघ इथं पण सगळं तेल लागलं. कसं काय आलं इथं ते? मला नाही ते कालचा ह्याचा असेल. पागाले हेच लागलंय ते. हा सुहाना प्रीमिक्स वाढे ऍक्च्युअली ना. अरे पण बच्ची हा आपल्याला मोठावाला पॅकेट एक आणून ठेवावं लागेल. आता काय करते थांब मी ह्याला आहे ना फ्रीज मध्ये जर मी ते तसंच ठेवायला गेले ना. काय काय फ्रीज मध्ये? ते सुहानाचा हा मसाला. अगं बच्ची फॉईल पेपर वापर ग बच्ची. ते ओके तसं ठेवणार आहे का उलट? हा मला मंदच समजतो. त्याला मी काय करू शकत नाही. हा मला मंदच समजतो. हा मला मंदच समजतो. आता मला एक्साइटमेंट झाली खायची. सोप्पं काम सोडा है ना. माती लागलेला बटाटा धुवायला वैष्णवी. क्लीन बटाटे मी घेतो. तुला मी आजच ओळखते भय रे. वैष्णवी बटाटे सोलून देणार आहे आपल्याला. मी नाही सोलणार आहे बटाटे. आणि आपण काम मला देतो. आणि आपण करणार आहे चॉप. चल ना बघ बेसिन मी मस्त धुतलं ना. हे सगळं मस्त क्लीन केलं ना. खरंच छान केलं भाऊ. फ्रेश वाटतात. चिलट येत नाही माहिती का. ही कामं सगळे छान करते बच्ची तू म्हणून तुला ती कामं भेटतात. हे ना जे हगरी कामं केली आहेत ना तू. हे बघ इथं बघ सगळं. हे बघ इथं सगळं ऑइल लागले ते मला आधी धुवून दे. अरे म्हणजे ते ऑइलचे डाग राहतात. किती पावडर टाकायचे? 3 करायचे. 3 मला जास्त होतील वाटतं. फ्राईज आहेत ना 3 टाक. थांब मी ते करतो. एकापैकी एक काम तू कर काहीतरी. आता तूच म्हणला ना सालं काढ. नाही मी काढतो. पण हा हिरवा का झालाय? दाखवतो. जास्त शिजलाय काय? तुम्ही जो मैंने देखा. मला केस सोडायची खूप इच्छा आहे कारण काल जशी मी सेट केली होती. बट इथं जर केस दिसलं तर छैताने मला मारेन. पण बघ ना लुक एट दिस क्लीन फ्लोर. इथे काय आलंय फक्त एक सिलेंडर ओढलास का तू इकडे? आम्ही बाई लावली होती पण आम्ही क्लीन फ्लोर आत्ता वैष्णवीने का मेन्शन केलं ते सांगतो तुम्हाला. कारण तसे ते चांगलं कुक होत्या. नो अर्थ नाही. आय एम सॉरी. हे बघ मी ऑनेस्ट फीडबॅक दे. ऑनेस्ट फीडबॅकच दे. ते चांगले होते. आपल्याला जी फर्स्ट कुक आमची होती त्यांनी एवढं वाढीव जेवण बनवलं. बाबो डायरेक्ट 5 स्टार हॉटेलचं जेवण असायचं ते. एवढं जेवण बनवायचे ते. आणि क्वांटिटी पण मस्त असायची त्यांच्या जेवणात. पण मग त्यांनी जरा सुट्ट्या घेणं चालू केलं. म्हणजे दर आठवड्याला एक सुट्टी घ्यायला लागले ते. मग आम्हाला थोडंसं वाटलं की विल हॅव टू लेट हर गो. बिकॉज कसं आहे त्यांनी ती एक सुट्टी घेतली ना आमचे परत तिथं 500-600 रुपये द्यायचे. मग त्यांना त्यांचे 300 रुपये वेगळे द्यायचे आणि इथले 500-600 रुपये वेगळे. मग लय खर्च व्हायचा. सो आम्ही त्यांना म्हटलं यार सॉरी तुम्ही. बिकॉज इकडच्या बायका संडेलाही त्यांची सुट्टी घेतात. सो संडे सुट्टी प्लस अजून एक सुट्टी. सो जर आम्हाला थोडं हे झालं वाईट वाटलं आणि लेट गो करायला लागला. सो आम्हाला दुसरी बाई भेटली. दुसरी बाई यायचं आगमन झालेलं आहे अशा प्रकारे. आणि दुसरी बाई येऊन स्वयंपाक वगैरे करायला लागली. पण पहिल्या दिवशी सगळी भांडी किचन मध्येच न धुतलेली. म्हणजे इकडच्या बायका जेवण वगैरे बनवून गॅस आपल्या इथल्या पण गॅस वगैरे सगळं पुसून जाणार. सगळी भांडी त्यांनी जी वापरली ना ते सगळी धुवणार. त्यांनी वापरली तीच. येस करेक्ट. पण ह्या आमच्या ज्या नवीन आल्या होत्या त्यांनी सगळी भांडी तशीच. नेक्स्ट डे मला म्हणते की मला वाटलं तुमच्याकडे बाई येते. मी म्हटलं बाई येऊ किंवा नको येऊ तुझी जबाबदारी ती तू करायला पाहिजे. तुझी नाही तुमची जबाबदारी. ठीक आहे तुमची जबाबदारी ती तुम्ही करायला पाहिजे. करेक्ट. पण मग तसं झालं. सो हे ह्यांचा पार्ट झाला. आणि दुसरा पार्ट होता आमचा ह्यांचा सेकंड कुकचाच पार्ट. तिथे खाली पण इतका कचरा करायला लागले बाबो. आणि त्यांनी मला उभंच नाही राहायचं. आणि मग काय व्हायचं जेवण बनवून तर ते जायचे पण वैष्णवचा अजून अर्धा तास हे सगळं क्लिनिंग करण्यात जायचं. मग फायदा काय त्या कुकचा. आम्ही टाइम सेव्हिंग साठी कुक लावली होती. गेलं तिथं पण सगळं. आणि तिने अख्खं बेसिन अख्खं चॉकअप करून टाकलं सगळं चॉक झालं होतं.
रोज मी अर्धा तास ते क्लीन करत बसायची. कसाला वेळ लागतो ना आणि मग हात घालावा लागतो आणि ऑल. मी म्हटलं भाई मग एवढा मला टाइम जर भेटतोच आहे. मग चैतन्य मला म्हटलं की आपण आपलं वरचं एअर फ्रायर काढू. अर्बन कंपनीवर फक्त 200 रुपयात ते वॉश करून देतात एकदम डीप क्लीन. कारण आम्ही ह्याच्यासाठीच वापरत होतो की त्याला वास लागला होता लास्ट टाइमचा चिकनचा. पण आता त्यांनी मस्त आम्हाला ते क्लीन करून दिलं. होपफुली आता काही येणार नाही वास येणार नाही होपफुली. सो बघू आता. काय आपल्याकडे बर्फ आहे का म्हणे? बर्फ असेल ना का? बर्फामध्ये टाकले की क्रिस्पी होतात का? बर्फामध्ये 10 मिनिटासाठी हे करायचे त्याच्यामुळे असं झालं. पण बाई भेटणं इज रिअली अ टास्क. आता कळतं आपल्या मम्मी लोकांना बाई का नाही भेटत लगेच का नाही भेटत. बट मी तिला खूप चान्सेस दिले बच्चे. आणि असं नाही की वैष्णवी त्यांना बोलत नाही. वैष्णवी त्यांना बोलते, सांगते, सटली बोलते. असं रागवून नाही, असं नाही की अहो तुम्ही हे का नाही करत आहे, तुम्ही ते का नाही करत आहे, ते करा प्लीज करा. ते तुमचं काम आहे. आता आपण जर कामाला गेलो कॉर्पोरेटला आणि आपण म्हटलं की हा प्रोजेक्ट आम्ही करू शकत नाही कारण आम्हाला येत नाही. तिला मी म्हटलं मसाला भेंडी करते, म्हणजे मला मसाला भेंडी येत नाही. मला एक जण सांगा या जगात तिला का करायचं नव्हतं त्या दिवशी मसाला भेंडी, कारण तिला लवकर घरी जायचं होतं. अरे बट दॅट डझंट मीन ना की यार तुम्ही माझे हाल करणार जेवणाचे. आणि फॉर सम रिझन भाज्या कमी व्हायला लागल्या होत्या. ते मला डाऊट अजून कळत. सो आधीच्या कुकला आम्हाला 250 ग्राम वाली भाजी पुरायची. आम्हा दोघांना त्यामध्ये मी एकटेच 2 टाइम खाते, हा एकच टाइम खातो. तर पावशर इज मोर दॅन इनफ फॉर अस. येस. पण चक्क ते पण आम्हाला कमी पडायला लागलं. आणि चपातीचं पण कसं होतं ना, आशीर्वाद आटा येतं तर तुम्हाला तो खूप मळावा लागतो तेल वगैरे टाकून, नाही तर तो कडक होतो. मळायचा कंटाळा. हा एक वेगळा ब्लॉग होऊन जाईल मला वाटतं. रँटिंग अबाउट कुक. म्हणजे कुक जर चांगली भेटली ना तिला सांभाळून ठेवायला काय प्रॉब्लेम नाही. अगं बच्चे तर धुवायचा होता. तुला बर्फ आत्ता काढून देऊ? सो एक हे घे, प्लेट नाही काहीतरी असं हे घे, कोलगट घेऊ ना. कोलगट घे, त्याच्यामध्ये हा बटाटा सगळं बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. बट तुम्ही पण सांगा तुमची रिलेटेबल स्टोरी जर असेल तुमच्या कुकला घेऊन किंवा तुमच्या कामाला बाईला घेऊन. तरी नशीब चैतन्य आपण आपल्या हिप्प्याला ठेवले झाडून पुसून करायला. कारण जेवढे माझे फ्रेंड्स आहेत ते तर वैतागलेलेच आहेत त्यांच्या झाडून पुसून वालेला, पण बिकॉज ते नीट क्लीन करत नाही. पण बिकॉज आता आमचा हिप्पी आहे बिचारा न सांगता सगळं करतो. ऐक ना म्हणून ह्याच्यामध्ये ठेव का, मला खूप घाई झाली. नाही हे जेव्हा कापून ठेवणार मग ह्याचं आणि त्याचं टाइम मॅच करतात. कसं काय? सो ह्याला 15 मिनिटं हे करायचं, सोक करायचं 15 मिनिटं. अशा प्रकारे हे चिकन मॅरिनेट करून तुम्ही असं ठेवा. आणि मी प्रो टिप ही ऐकले की एकावर एक चिकन ठेवू नका, सगळं असं साईडला ठेवा जे काय आहे त्या, जिथं तुम्हाला स्पेस भेटेल सगळं काय. आणि ह्याची प्रोसेस असणार आहे 180 डिग्री 12 मिनिटासाठी. हा रे, ह्याच्यामध्ये तेल वगैरे नसतं का काय? हा तेल आहे म्हणून ते एअर फ्रायर असतं. आतमध्ये कॅमेरा नाही लावू शकत का बघायला? बाळा कॅमेरा जळून जाईल डायरेक्ट. सो 180 डिग्रीज फॉर 15 मिनिट्स. मला करायचं फॉर 12 मिनिट्स. घाणेरडे हात नाही लावायचे. आपलं झालं पहिल्यांदा. पहिलं चिकन वरतीच जा बरं डायरेक्ट, बघ काय आहे त्याचं चिकनचं सेटिंग. 180 डिग्रीज आहे. आणि टायमिंग 24 मिनिटं दाखवलं त्यांनी, पण आपल्याला 12 मिनिटं सांगितलं ह्यांनी. मग काय करायचं? मग टायमिंग कमी कर ना. ही तर टायमिंग कमी करायचं आहे ते. एकदा ChatGPT पण विचार पाहिजे होता. ओके आम्ही आलो ChatGPT विचारू. थांबा 1 मिनिट लागतो. सो 180 डिग्रीज ठेवले 12 मिनिट साठी. बघू आता कसं होतं. चिकन वरती आहे. चिकन वरती आहे. कसं ऑन कसं करतात? हा तेच ते दाबू. येस. ओके सो 6 मिनिटं झाले. 6 मिनिटं झाल्यानंतर ते उलट करायचं. ओके म्हणे. ओ असं पण असतं. उलट करायचं. येस. आवाज येतोय त्याचा. मी हे करू का? चालेल चला. मी हे करू का? थांब ना, मला करू दे ना. मला करू दे ना काहीतरी. तुला कसं वाटतं बच्ची, तुला असा नवरा भेटलाय जो किचन मध्ये तुला सारखं म्हणायचं थांब मला करू दे ना. आवडतं यार बच्ची मला कुकिंग. म्हणजे मला असं पर्सनली फील होतं की आय शुड हॅव बीन अ कुक. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ अस बिकमिंग की अँड का म्हणजे तो अर्जुन कपूरचा मूवी. तो घरातलं काम करतो, तो म्हणतो की मी घरात सांभाळतो, तू पैसे आण. नाही तसं नाही, पण आजच्या जनरेशन मध्ये 2 जणांनी कमवणं इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे तसं पण नाही 2 जण कमवणं. पण मे बी हे तर वेगळं झालं.
पण मे बी तेरा भाई तेरा रेस्टोरेंट जरूर खोलेगा. हा म्हणजे That's my चैतन्य dream आहे. आहे. आणि चैतन्य जेव्हा ज्या आपण गोष्टींना हात लावतो आय हॅव टू एक्सेप्ट. आता डोक्यावर चढू नको माझ्या, पण ते खरंच खूप टेस्टी बनतं. खरंच त्याने चहा जरी बनवला ना तरी तो खूप सुंदर बनतो. सो मी ते असं ना एकेकाच्या हातामध्येच ती चव असते, ती चैतन्याच्या हातामध्ये आहे. आय हॅव टू अग्री. थँक्यू यार, थँक्यू सो मच मॅन. कारण त्याने ना जेव्हा तो बँगलोरला एकटा होता आम्ही रिलेशनशिप मध्ये येण्याच्या आधी, हा ना. तेव्हा त्याने वडापाव वगैरे एअर फ्रायर मध्ये Air fryer नाही. पाव बनवला होतास ना तू. नाही, एअर फ्रायर मध्ये नव्हतं बनवलं. मग तू पाव कसा बनवला होतास? ते माझ्या मित्राकडे होतं ओव्हन वगैरे ते. आणि त्याने तिथे कोविड वगैरे लागला होता काहीतरी है ना, हा, तेव्हा त्याने घरामध्ये पाव बनवला होता, वडा बनवला होता. म्हणजे त्याने मला फोटो दाखवले की म्हणजे कसं ना, म्हणजे छानच. आता मी 6व्या मिनिटाला त्याला पॉज केले, तोपर्यंत मी जरा कॉफी मागवली झेप्टोवरनं. यार वास तर मस्त येतोय. हा, वास नाही आला तो वाला आहे ना, तो घाणवाला वास नाही आला. मी तुम्हाला दाखवते. असं प्रॉपर रेडी नाही झालंय हे येट, बट त्यांनी सांगितलं की टर्न करायचं. लेट्स सी इज इट स्टिक्ड. गरम आहे बाबा. पेपर जळलाय का नाही? मला भीती वाटते ह्याला जळायची. मनू शांत हो. तुला काय लागतंय मला सांग. हे नवीन आणायचं तुला सांग, ते नवीन आणू तुझ्यासाठी. आता हा एक धडा भेटला की जास्त तुकडे नाही करायचे. ह्याला हे करत राहायचं असतं ना आपल्याला. हा, सो ते एकदा बनल्यानंतर तुम्ही त्याला मिन्स करा, म्हणजे त्याला बारीक करा बनल्यानंतर. पण बनवताना शक्यतो त्याला फक्त मध्ये मध्ये हे करूनच टाका. पण हे ज्या प्रकारे वडा दाखवतो, ज्या प्रकारे त्याला पालत केलं चांगला चिकनचा वास येतोय मनू. आणि ज्या प्रकारे ते तुटतंय ना बाबू, एकदम असं परफेक्टली कुक झालंय मला तर वाटतंय. 6 मिनिटातच बची हळूवा तुला चटका बसला. 2 मिनिट. हे आता आपल्याला नवीन आहे ना, त्याच्यामुळे असं आपण नाजूक त्याने करतो. एकदा आपला हात बसला ना, रापरूप 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 ढोसे कसे काढतो तसे काढू आपण याला. फुल मॅ कसं सगळं हेल्दी ना, पीनट बटर, मल्टीग्रेन. हे आम्ही हेल्दीच खातो. हळू गा माव. असं नाही ना तो पेपर, ते बाहेर राहते ना. बस. ओ ये चला. वास तर बच्ची झालेलं आहे, म्हणजे ते ज्या प्रकारे तुटलं ना. आणि हा पण 6 मिनिटातच कसं झालं, मला तर आश्चर्य वाटतंय. ह्याच्यावरती पण आहे ना डिग्री सेल्सिअस. बरं त्याला मॅरिनेट नाही करायचं का? नाही, ह्याला नंतर टाकायचं असतं ना बाबू. ते तुझ्या इथं आहे ना इकडे. हे बघ कसा खातो लहान पोरासारखं. पिंटू लास्टचे 30 सेकंड्स. त्याच्यावरती ते काळं थर आले का बघू. नसेल तर तंदुरीवाला थर पाहिजे का तुला? हा या मॅम. तो इथं फ्रेंच फ्राईज ड्राय करतोय आपण. इथं बघू 16 सेकंड लास्टचे. क्यू डरा दिया ना तोड दिया ना असं म्हण. 3, 2, 1. नसेल झालं की थोडं अजून लावायचं. थोडा अजून नाही झालं. काय बोलतो हे बघ. हे तोंडाचा आवाज. फक्त आपल्याला मसाला वगैरे जास्त टाकायला. काय बोलतो, कमी पडला मसाला? परफेक्टली कुक झाले बच्चे. मेल्ट होतंय तोंडात. हा, परफेक्टली कुक झालं. 30 मिनिटं कसं 20 काय माहिती याची. काढू बाहेर यार. एक मिनिट. मे बी ते 24 मिनिट्स आहे, कारण त्याला वरती तो पांढरा काळा थर यायला तंदूरचा. तुला पाहिजे तो, पण हे आता परफेक्टली कुक झाले बच्चे. रबर सारखं नकोय मला. पक्का ना वरची परफेक्ट कुक्ड आहे ना. हा हे बघ, म्हणजे मेल्ट तर होतोय तोंडामध्ये. चालेल. इसको आपण बाजू में निकाल. जस्ट बिकॉज त्याला कलर नाही आलाय बच्चे, म्हणून तू हे नको करूस.
वरनं पेरी पेरी पण टाकू शकतो. हा बरं थांब, आता काय करायचं? थांब, ते पेपर सगळं उचलून एका दुसऱ्या. डोंट बी नूब, कम हिअर, आय विल टीच यू. ओके चालेल, ठीक आहे. ते बटन दाबायचंय नूब. मी तुला बघत होतो. काय करतोय तुझ्या? थोडीशी टेस्ट आली साबणाची म्हणून मी थुकलं ते. वेडा झालाय हा. एनिवेज, इथं आपले सँडविचही झालेले आहेत चिकन सँडविचेस. आणि हे बटन बंद करते मी आधी. कॉफी कुठे? कॉफी मध्ये टाकून दे. नाही, थांब ना, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट राईट ना. वो डायरेक्ट ऑर्डर इसमें डालने का थोड़ा फिर मसाला. एक मिनट, मेरे को टेस्ट करने दो पहले. गरम आहे ना माऊ, थोडं माऊ. थांब, थोडं मला गरम, माझे दात दुखतात. हा, सेन्सिटिव्ह आहेत माझे दात. टेस्टलेस आहेत फक्त, बाकी काय. आणि जर काय हे करायचं असेल ना, वाव, जस्ट कसं काय टेस्टलेस बोलू शकतो बच्ची तुला? मग तुला बरोबर मिठावाला आला वाटतं, मला बिना मिठा. हे काढ, हे असं घ्यायचं बाबू. अरे माझ्या आता एका हातात कॅमेरा आहे ना, हे कर. वाव, खूप. सो ह्याला पेपर लावायची गरज नाही ना? नाही. आता ह्याच्यात पेरी पेरी मसाला नाही, ह्याच्यामध्ये टाक ना, मग ते पेरी पेरी मसाला त्या होल्स मधनं पडणार ना खाली. काल लावलंच नव्हतं बटन. लावलंच नव्हतं बटन, मी चुकून दुसरं बटन दाबलं होतं. कश्मीर जाऊंगी शोला तुझ्या. फ्राईज डेकोरेट करू तोपर्यंत. बापरे, पोटॅटो म्हणजे मला खूपच खोकला येतं. हेल्दी स्टार्च असतं पोटॅटो मध्ये. हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेतलं असतं. बरं ठीक आहे, हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेऊया. काय सँडविच दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेऊ? सगळं टाकू तू तर जास्त नाही टाकायचं ना. गरमीचा मौसम आलेला आहे का? आभाळच खूपच आम्हाला जास्त टाकलं तर बघ. काय तिखट होईल जास्त टाकलं. आई ग, आई ग, अजून टाक थोडस. काय मस्त आहे यार हे जेवण. मी म्हणते ना परत, आयुष्यात जेवणला इम्पॉर्टंट आहे. आणि हे झालेलं आहे आपलं चिकन चीज सँडविच. अरे ते घे ना ते. काय? हा, चिमटी. पाणी घेतलंयस ना मग? हा, घेतलंय. हे आहे चिकन फ्राईज, ऑल एअर फ्राय. आणि हे जर ओपन करून दाखवता कसं? हे ओपन नाही करू शकणार, त्याची मजा जाईल सगळे. हा का? ओपन नाही म्हणजे असं कट करतोस का मधनं? आता दाखव. चीज डोळा आला बाहेर. छान वाटतंय. आणि व्हिएतनामीज कॉफी. तर मी काय म्हणते, आम्ही जरा खातो आणि मग तुम्हाला गुड बाय बोलतो. आता घाई गडबडीत आम्ही तुम्हाला गुड बाय नाही बोलणार. नालायक तर आम्ही आहोतच. खाऊन पिऊन मस्त वर करून झोपून गेलो आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला गुड बाय बोलता आलं नाही. आणि माझ्या मेहंदीवरनं तुम्हाला कळलंच असेल की हा आउट्रो खूप लेट शूट होतोय. लाज आहे तुला? सो थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड जोरात बोल रे, माईक नाही.